शेगावच्या 13 गावातील केस गळतीचं लोण आता नांदुरा आणि मोताळा तालुक्यातही सध्या पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती झालेल्यांची संख्या 230 वर येऊन सध्या पोहोचली आहे। टक्कल पडलेल्या मुलांनी आता शाळा सोडलेली आहे। नागरिकांच्या मनात सध्या भीती पाहायला मिळते। नागरिकांच्या मनात सामाजिक बहिष्काराची भीती पाहायला मिळते। शेगाव परिसरातील तरुण तरुणीच्या पित्यांना लग्नाची सुद्धा चिंता सतावू लागली आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी आता नागरिक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। महत्त्वाची अपडेट, बुलढाण्याच्या शेगावमध्ये पहिल्यांदा हा प्रकार घडलेला होता। आता 13 गावातील लोकांमध्ये केस गळतीचं जे प्रमाण आहे ते वाढल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत नेमकं काय घडलंय तेही एकदा पाहूया। 26 डिसेंबर रोजी शेगाव परिसरातील अनेकांच्या डोक्याला खाज येऊ लागली। केस गळतीनंतर 3 ते 4 दिवसात टक्कल पडण्यास सुरुवात झाली। आरोग्य प्रशासनाकडून सर्वेक्षण, पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले गेले। आरोग्य विभागाचं पथक दाखल झालं। रक्त आणि त्वचेचे नमुने सुद्धा त्यांच्याकडून घेतले गेले। पाण्याच्या नमुन्यात नायट्रेट्स आणि TDSचं प्रमाण वाढल्याचं उघडकीस आलं। सुरुवातीला फंगल इन्फेक्शनची शक्यता वर्तवण्यात आली। स्किन बायोप्सी टेस्ट रिपोर्ट नंतर फंगल इन्फेक्शन नसल्याचं स्पष्टही झालं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा दौरा केलेला होता। ICMR दिल्ली आणि चेन्नईची टीम शेगावमध्ये पोहोचली। नमुने सुद्धा त्यांच्याकडून घेण्यात आले। स्किन बायोप्सीचे नमुने दिल्लीत पोहोचले। पाणी मातीचे नमुने भोपाळला पाठवण्यात आले। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सध्या आपल्यासोबत आहेत। प्रकाश जी, आपण पाहू शकतो खरं तर शेगावमध्ये हा पहिल्यांदा प्रकार घडला। त्यानंतर केस गळतीचं प्रमाण आता हे वाढत चाललेलं आहे। नांदुरा आणि मोताळा तालुका ही संख्या वाढताना पाहायला मिळते। नेमकं अजूनपर्यंत कारण समोर आलं नाहीये। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। नाही, हा प्रकार समोर आल्यानंतर आपल्या आरोग्य विभागाच्या टीमने त्याला भेटली, तिथल्या सगळ्या गोष्टी पाहणी केली। विशेषतः तिथले नागरिक, तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांबरोबर आमची सर्वच यंत्रणा संपर्क ठेवून आहे। मध्यंतरी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सुद्धा आहे आणि त्याचबरोबर दिल्लीची टीम सुद्धा घेतली आहे। पाण्यामधून इन्फेक्शन होते की काय, पण पाण्यामध्ये ते इन्फेक्शन दिसत इन्फेक्शन त्याच्याबद्दलची तपासणी दिल्लीमध्ये केली। 7 दिवसांमध्ये त्यांचा निराकरण आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मार्ग पण अतिशय चांगल्या काम करतो। हो, नक्कीच प्रकाशजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर सध्या सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। 13 गावातील केस गळतीचं लोण आता हे नांदुरा आणि मोताळा तालुक्यातही पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण सध्या पाहू शकतो शेगावमध्ये हा जो प्रकार घडलेला होता, जी संख्या होती ती झपाट्याने वाढत गेलेली आहे। वैद्यकीय टीम सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली होती, मात्र त्यांना देखील अपयश आलेलं आहे। नेमकं कारण समोर आलंय का या संदर्भातलं? खरं पाहिलं तर आता या संपूर्ण आजाराला जवळजवळ 1 महिना पूर्ण होतोय। अजूनही याचं नेमकं निदान आरोग्य विभागाच्या हाती लागलेलं नाहीये। त्यामध्ये त्यांना अपयशच आजपर्यंत आलेलं आहे। अनेक पथके जी आहेत ती या ठिकाणी आली। नुकतंच जर आपण विचार केला तर ICMRचं दिल्ली आणि चेन्नईचे जे तज्ञ जे पथक आहेत ते या गावामध्ये जवळजवळ 3 दिवस यांनी संशोधन केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी स्किन बायोप्सी टेस्ट म्हणजे नखाचे, केसांचे, त्वचेचे, माती, पाणी, त्याचबरोबर घरातील धान्य, गहू, ज्वारी, बाजरी हे सर्व धान्य जे आहे याचे नमुने घेतलेले आहेत। साबण आणि शॅम्पूचे देखील नमुने घेतलेले आहेत। ते राज्याच्या आणि देशातल्या विविध प्रयोगशाळेमध्ये ते पाठवण्यात आलेले आहेत। 15 दिवस ते 1 महिन्याच्या दरम्यान हे संपूर्ण अहवाल जे आहे ते प्राप्त होणार आहेत अशा पद्धतीची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जाते। मात्र अजूनही सुरुवातीच्या काळामध्ये आरोग्य विभागाकडून एक प्राथमिक अंदाज जो वर्तवण्यात आला होता, त्यामध्ये पाण्यापासून हा आजार नव्हे तर हे फंगल इन्फेक्शन असावं अशा पद्धतीचा प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आला होता। मात्र त्या अहवालानंतर स्किन बायोप्सी टेस्ट जी आली होती त्याच्या अहवालानंतर खऱ्या अर्थानं माहिती समोर आली की फंगल इन्फेक्शन नाही आणि त्यामुळे
पुन्हा एकदा चिंता जी आहे नागरिकांची या ठिकाणी वाढली होती. सुरुवातीच्या काळामध्ये शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये रुग्ण या आजाराने बाधित झाले होते, परंतु आता याचा प्रसार जो आहे मोताळा आणि नक्कीच संदीप, कारण नेमकं कारण कधी समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.